नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर शशिकांत भाऊसाहेब माळोदे, सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण एम.ए. पार्ट फर्स्टसाठी जो काही आपला पेपर आहे, त्याचं नाव आहे ग्लोबलायझेशन अँड लेबर इन इंडिया. या पेपरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू वर्क अँड लेबर इन कंटेम्पररी इंडिया या टॉपिक अंतर्गत वर्क अँड लेबर ह्या ज्या संकल्पना आहेत, त्या आपण समजावून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण असं म्हणूया, की या पेपरमध्ये ग्लोबलायझेशन अँड लेबर इन इंडिया हा पेपर अभ्यासताना अत्यंत महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहे, त्यात वर्क म्हणजे कार्य व श्रम म्हणजे लेबर ह्या समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. नेमकं कार्य कशाला म्हणायचं अथवा श्रम म्हणजे नेमकं काय आहे? ह्या संकल्पना समजल्यानंतरच आपण हा पेपर व्यवस्थितपणे समजावून घेऊ शकतो. आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की समाजशास्त्र हे विविध मुद्द्यांच्या आधारे अथवा एखादा टॉपिक घेऊन संपूर्णपणे त्या टॉपिकवरती जे काही अभ्यास करतं, त्यानुसार वेगवेगळ्या ब्रांचेस या समाजशास्त्रामध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं. आणि अशाच प्रकारची एक ब्रांच आहे सोशिओलॉजी ऑफ वर्क म्हणजे कार्याचं समाजशास्त्र. आणि त्यात कार्य म्हणजे काय हे देखील सांगितलेलं आहे. हे कार्य कशास म्हणतात? वर्क म्हणजे काय? आपल्या आजच्या या लेक्चरची जी काही अध्ययनाची उद्दिष्ट आहे, ती आहेत कार्य व श्रम या 2 संकल्पना समजावून घेणे. कारण हा पेपर अभ्यासत असताना आपल्याला वारंवार कार्य अथवा श्रम यामध्ये कसा बदल काळाच्या ओघात होत गेला अथवा कुठली कामं नव्याने उदयास आली आणि त्यानुसार श्रम, त्याचे प्रकार आणि त्याचं वर्गीकरण हे आपल्याला अभ्यासावं लागत असतं. म्हणून या 2 महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, की आपली जी समाजशास्त्राची शाखा आहे, कार्याचं समाजशास्त्र, हे खुद्द कामाशी अत्यंत घनिष्ठपणे जोडलेलं आहे. मग या संदर्भात अभ्यासकांनी जो काही अभ्यास केला, ते असं म्हणतात, कार्य हा सार्वत्रिक सिद्धांत आहे. मग तो तथाकथित आदिम मानव स्थितीतील असो अथवा संस्कृतीच्या अधिक प्रगत पातळीतील असो. म्हणजेच काय, की पूर्वी देखील मनुष्य कार्य करत होता, काम करत होता आणि आज देखील तंत्रज्ञानात्मक अथवा इतर समाजात जो आहे ज्ञानात्मक समाज, तिथे देखील मनुष्य हा कामकाज करत असतो. आणि म्हणूनच कार्य हे प्रत्येक सामाजिक व्यवस्थेमध्ये हे पार पाडलं जात असतं. आणि असं म्हणतात, की मानवाच्या सर्वसाधारण कामधंद्यात कार्य हा सराव असतो. म्हणजे एक प्रॅक्टिस असते. ज्याची त्या मानवाकडून अथवा त्या व्यक्तीकडून निसर्गाने आणि समाजाने मागणी केलेली असते. आणि हे कार्य आपल्या समाज कल्याणात तसेच लोक कल्याणात महत्त्वाचं योगदान हे देत असतं. म्हणजे बघा, की कुठलंही कार्य जेव्हा आपण करतो, तेव्हा ते निरर्थक नसतं. आणि जे कार्य चांगल्या प्रकारचं आहे समाजासाठी अथवा जे कार्य केल्यानंतर समाजाचा काही फायदा होऊ शकतो, अशीच कामं करण्याची अपेक्षा समाज हा आपल्या समाज सदस्याकडून करत असतो. म्हणूनच आपलं कार्याचं समाजशास्त्र ही जी शाखा आहे, ती या संदर्भात सखोल असं अध्ययन करत असते. आणि यासोबतच यापेक्षा अधिक म्हणजे आपण असं म्हणूया, की धर्म आणि करमणूक यासारख्या इतर सामान्य कृतीशी मूलतः जुडलेल्या अधिक साध्या समाजात आदिम माणूस ज्या प्रकारे खातो, नृत्य करतो किंवा प्रार्थना करतो, त्याच पद्धतीने कार्य पण करत असतो. आणि फक्त यात फरक असा असतो, की साक्षरपूर्व माणसासाठी कार्य हे जीवनातील इतर मानवी कृतीसारखेच होते. म्हणजे कार्य कशाला म्हणायचं अथवा इतर कृती कशाला म्हणायचा, यामध्ये फारसा भेद हा केला जात नव्हता. पण आदिम समाजात देखील मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कार्य करत होता आणि आज देखील मनुष्य नवीन प्रकारचं का होईना, कुठलं ना कुठलं कार्य हा सातत्याने दैनंदिन जीवनात करत असतो. आता कार्य म्हणजे काय हे बघितल्यानंतर कार्याच्या ज्या काही व्याख्या आपल्याला आढळून येतात, त्या आपण थोडक्यात समजावून घेऊया. यातील पहिली जी व्याख्या आहे ती आहे संक्षिप्त ऑक्सफर्ड शब्दकोश यामध्ये दिलेली. कार्य म्हणजे काही हेतूसाठी
ऊर्जेचा अपव्यय आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे उपयोजन. आपल्याला कुठला ना कुठला काम करण्यासाठी काही हेतू डोळ्यासमोर असतो आणि मग तो हेतू साध्य करण्यासाठी जो ऊर्जेचा अपव्यय होतो अथवा जी काही व्यक्तीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होते, तिचं उपयोजन हे केलं जात असतं आणि त्यालाच कार्य असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे अर्थशास्त्रातील. अर्थशास्त्रामध्ये असणारी व्याख्या ही समाजशास्त्रामध्ये असणाऱ्या व्याख्येपेक्षा थोडी वेगळी आहे. तरी पण आपण ती समजावून घेऊया, की उत्पादनाचा एक प्रमुख घटक यात शारीरिक किंवा मानसिक श्रम समाविष्ट असून ज्यासाठी रोजगार, पगार किंवा व्यावसायिक फी आकारली जाते. म्हणजे बघा, अर्थशास्त्राचा हेतू आहे आर्थिक बाबी अभ्यासणं. मग अर्थशास्त्र कार्याची जी काही व्याख्या करतं, त्यामध्ये 2 प्रकारचे श्रम महत्त्वाचे असतात. एक तर ते काम अथवा कार्य शारीरिक असू शकतं अथवा मानसिक स्वरूपाचं. पण ते काम करताना अथवा ते कार्य करताना त्यासाठी रोजगार हा दिला जातो अथवा पगार दिला जातो किंवा कामाच्या स्वरूपानुसार व्यावसायिक फी ही देखील आकारली जात असते. अशा प्रकारची व्याख्या अर्थशास्त्रामध्ये केल्याची दिसून येते. त्यानंतर मानवशास्त्रज्ञ रेमंड फर्द यांनी देखील कार्याची व्याख्या केली ती पुढील प्रमाणे. उत्पन्न निर्माण करणारी कृती किंवा एक हेतुपुरस्सर कृती ज्यामध्ये आनंद किंवा फुरसतीचा त्याग सुसून ऊर्जा व्यय लादला जातो. रेमंड फर देखील असंच म्हणतात, की उत्पन्न निर्माण करणारी कृती तिला आपण कार्य असे म्हणूया. अथवा एखादी कृती करताना आपल्याला आनंद मिळतो किंवा आपला जो काही फावला वेळ असतो फुरसतीचा, तो त्यागून मग ऊर्जा व्यय हा लादला जात असतो. तेव्हा त्यास कार्य असे म्हटले जाते. त्यानंतर आहे समाजशास्त्राच्या एन्सायक्लोपीडियानुसार असलेली कार्याची व्याख्या. कार्य म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या उपयुक्त कृती. पहा, की समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रांचा आधार घेऊन समाजाचा सर्वांगीण अभ्यास करत असतं. तेव्हा मानव कशा प्रकारच्या कृती करतो, कसा राहतो, याचं विश्लेषण जेव्हा आपण करतो कार्याच्या संदर्भात, तेव्हा कार्य म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या उपयुक्त असणारी कृती. का? तर सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्य हा कोणती ना कोणती कृती करत असतो. पण प्रत्येक कृती ही मात्र अ, पैशासाठीच असेल अथवा काहीतरी आपल्याला फायदा व्हावा, उत्पन्न व्हावं त्यातून प्राप्त, यासाठीच असते असं नाही. म्हणून कार्य कशाला म्हणायचं अथवा नाही, याचा जेव्हा समाजशास्त्रामध्ये विचार होतो, त्यावेळेस हा जो एन्सायक्लोपीडिया आहे त्यानुसार असं म्हटलं जातं, की फक्त आर्थिकदृष्ट्या उपयुक्त असणारी कृती म्हणजेच कार्य होय. अशा प्रकारे मित्रांनो, आपण कार्य कशाला म्हणायचं त्याच्या काही व्याख्या बघितल्या आणि त्यामागचा जो काही संदर्भ आहे तोही थोडक्यात आता समजावून घेऊया. पूर्वी कार्याला आपल्या दैनंदिन कामकाजापासून वेगळं ठेवलं जात असे आणि समाजातील सर्व सदस्यांना उत्पादक कार्यात म्हणजेच उपजीविकेसाठी आवश्यक मालमत्ता आणि सेवांच्या उत्पादनासाठी सहभागी होणे गरजेचे होते. म्हणजे जो व्यक्ती काहीतरी उपजीविकेसाठी आर्थिक अशी मदत करू शकतो अथवा काही सेवा उत्पादन करू शकतो, तेव्हाच त्याला कार्य असं म्हटलं जात असायचं. अन्यथा त्याला त्या कामापासून वेगळं असं ठेवलं जात असायचं. आणि नंतरच्या काळात जो काही विकास झाला, त्यामध्ये मात्र बाजार अर्थव्यवस्थेच्या वृद्धीनुसार अर्थार्जन करणारे कामगार हे इतर सामान्य लोकांपासून भिन्न धरले जाऊ लागले. यात बघा, आपण या पेपरमध्ये जो काही अभ्यास करतो ग्लोबलायझेशन अँड लेबर इन इंडिया, तेव्हा जागतिकीकरण आणि भारतातील श्रम कशा स्वरूपाचा आहे, जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून श्रमाचं स्वरूप कशा पद्धतीने बदलत गेलं अथवा जागतिकीकरण सुरू झाल्यानंतर जी काही बाजारू अर्थव्यवस्था निर्माण झाली, संपूर्ण जग एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं बाजारपेठ म्हणून केंद्र निर्माण झालं. त्यालाच आपण जागतिकीकरण असं देखील म्हणतो. अथवा या बाजार अर्थव्यवस्थेसाठीच
प्रत्येक व्यक्ती काम करू लागला आणि मग जी लोकं अशा प्रकारे अर्थार्जन करणारं काम करू लागली, त्यांना इतर सामान्य लोकांपासून वेगळं असं गृहीत धरलं जाऊ लागलं. का? तर ती लोक काहीतरी उत्पन्न निर्माण करणारी कृती करत असतात आणि त्यांचं कार्य हे समाजाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी अथवा मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असं मानलं जात असतं. अशा प्रकारे कार्य म्हणजे काय? कशा स्वरूपाचं असतं? काळाच्या ओघात त्यामध्ये काय बदल झाले? हे आपण या संकल्पनेच्या माध्यमातून समजावून घेऊ शकतो. यानंतर आपली पुढची जी संकल्पना आहे, ती आहे श्रम. त्याला मध्ये लेबर असं देखील म्हटलं जात असतं. आता कार्य म्हणजे काय? ज्याला आपण वर्क असे म्हणतो अथवा श्रम म्हणजे काय? त्याला लेबर म्हणतो. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक असावा? कशा प्रकारचा फरक असावा? की दोन्हीही एकसारखेच आहे? हे समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा काय होतं, की कार्य आणि श्रम दोन्हीही एकच आहे असं समजलं जातं. पण तसं नसून त्या दोन्हीमध्ये भेद आहे. 2 संकल्पना या वेगवेगळ्या आहे. तेव्हा कार्य ही संकल्पना बघितल्यानंतर श्रम कशाला म्हणतात, हेही आपण जाणून घेऊया. समाजशास्त्र हे मानवी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करणारं शास्त्र आहे. तेव्हा मानवाच्या ज्या काही अवस्था एकामागे एक येत गेल्या, त्यामध्ये देखील मनुष्य कुठल्या ना कुठल्या प्रकारची कृती करत असायचा अथवा कार्य करत असायचा. तेव्हा श्रम नेमकं काय आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला. त्यांच्या मतानुसार बघा, की कोणत्याही प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष मोबदल्याच्या अपेक्षेने करण्यात येणारी शारीरिक अगर बौद्धिक स्वरूपाची कृती अथवा कष्ट म्हणजे श्रम होय. म्हणजे काय? तर काम अथवा कार्य हे फक्त काही मोबदला मिळावा या स्वरूपात करत नसून श्रम मात्र काहीतरी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मोबदला व्यक्तीला प्राप्त व्हावा यासाठी केले जात असतात. मग ते श्रमाचं स्वरूप एकतर बौद्धिक असेल अथवा शारीरिक स्वरूपाचं. त्याला श्रम असं म्हटलं जातं. आणखीन आपण ही संकल्पना स्पष्ट करूया, की शेतकरी, कामगार, सुतार यांचे कष्ट हे शारीरिक असतील. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष कार्य करताना शारीरिक बळाचा वापर हा करावा लागत असतो. तर याविरुद्ध दुसरं जे आहे त्यात शिक्षक अथवा कंपनी व्यवस्थापक यांचे कष्ट मात्र बौद्धिक असतील. पण या दोन्हीचे कष्ट हे मोबदल्यासाठीच असतात आणि त्यामुळेच ते श्रमाच्या व्याख्येत मोडतात असंही म्हटलं जातं. कोणताही व्यक्ती, कोणताही व्यावसायिक हा अ, श्रम करताना काहीतरी अपेक्षा बाळगून अथवा ठेवून काहीतरी मोबदला मिळेल प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हाच हेतू मनात ठेवून कृती करत असतो अथवा कष्ट करत असतो. तेव्हा त्याला श्रम असं म्हटलं जात असतं. यात आणखीन दुसरा एक मुद्दा येतो, की एखाद्याने कुठल्याही स्वरूपाचा मोबदला न घेता केवळ श्रम केले, तर ते या व्याख्येत मोडणार नाही. म्हणजे त्याला श्रम म्हणायचं का? जर एखाद्याने काहीच मोबदला घेतला नाही, तर त्याला श्रम म्हणता येत नाही. मग याचं एक उदाहरण आहे, की समजा गवयाने रियाज म्हणून किंवा स्वतःच्या समाधानासाठी एखादं गीत गायलं, एखादं गाणं म्हटलं, तर ते श्रम होणार नाहीत. म्हणजे श्रमाच्या व्याख्येमध्ये गवयाचा रियाज हा काही मोडणार नाही. का? तर त्याने श्रम तर केले, पण आर्थिक मोबदला मिळावा अशी त्याची अपेक्षा नव्हती. का? तर तो फक्त रियाज करत होता, सराव करत होता. अशा प्रकारे कशाला श्रम म्हणायचं, कशाला श्रम नाही म्हणायचं, हे यावरून आपल्या सहज लक्षात येतं, स्पष्ट होतं. आता आपण जेव्हा कुठल्याही समाजाची अर्थव्यवस्था बघतो, तेव्हा ही अर्थव्यवस्था चालते कशी? काय त्यामध्ये महत्त्वाचं असतं? हे देखील आपण समजावून घेऊया. कारण काळाच्या ओघात प्रत्येक समाजव्यवस्थेमध्ये या अर्थव्यवस्थेत काही ठराविक बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या अनुषंगाने आपण श्रम कशा प्रकारचा घटक आहे, काय आहे, हे यातून जाणून घेऊया. तर पहा की
उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये श्रम हा एक अनिवार्य घटक आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती अथवा साधनसामग्री म्हणजे उदाहरणार्थ भूमी, खनिजे किंवा कच्चा माल उदाहरणार्थ खते, बी-बियाणे हे सर्व आपल्या हाताशी असले तरी त्यावरील संस्कार, प्रक्रिया, नंतरचा वापर इत्यादी गोष्टी ह्या मात्र श्रमानेच साध्य होतात. म्हणजे काय आपल्याकडे कच्चा माल आहे, साधनसामग्री आहे, पण जोपर्यंत आपण त्यावरती श्रम करत नाही, त्यावर संस्कार करत नाही अथवा त्यावर काही प्रक्रिया करत नाही, तोपर्यंत त्यांचा अ, आहे काय अथवा नाही काय काहीच अर्थ उरत नाही. पण नंतर मात्र जेव्हा आपण त्यावर प्रक्रिया करतो, तर ती प्रक्रिया करण्यासाठी व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे श्रम हे करावे लागत असतात आणि ह्या सर्व बाबी फक्त श्रमानेच साध्य होत असतात. पुढे आपण असं म्हणूया की श्रमाचा वाढता वापर, श्रमाची गुणवत्ता ही अधिक श्रमातून साधले जाणारे कौशल्य अथवा कार्यक्षमता या बाबी आजपर्यंतच्या मानवी प्रगतीमध्ये कारणीभूत ठरलेल्या आहे. तेव्हा की कुठलंही काम करताना ते काम आपण कशा पद्धतीने करतो अथवा त्या श्रमाचा वापर कसा होतो, त्यामध्ये एक प्रकारची गुणवत्ता ही कशाप्रकारे वाढीस लागू शकते, तर ते श्रम अधिक चांगल्या पद्धतीने अथवा चांगल्या सरावातून कार्यक्षम पद्धतीने जर केलं, तरच मात्र ते मानवी प्रगतीमध्ये सहाय्यभूत अशी ठरत असतात. म्हणजेच काय, तर आपल्याला कुठल्याही वस्तूचं म्हणा, प्रोडक्शन करायचं असेल, उत्पादन करायचं असेल, तर त्यासाठी श्रम हे आवश्यक असतात. त्याचं आणखीन एक आपण उदाहरण घेऊया, की अ, एखादं प्रॉडक्ट बनवायचं आहे. उदाहरणार्थ मातीचं मडकं बनवायचं आहे. तर मातीचे मडके बनवण्यासाठी त्या कुंभाराला फक्त कच्चा माल म्हणजे चिखल वगैरे असून पाणी काही उपयोगाचं नाही. तर त्या मडक्याला आकार देण्यासाठी अथवा ते व्यवस्थित बनवण्यासाठी चिखल, पाणी अथवा चाक या सर्व प्रक्रिया करण्यासाठी शारीरिक श्रम करणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच जेव्हा असा प्रक्रिया होते, अधिक चांगल्या प्रमाणात श्रम केले जातात, तेव्हाच ते उत्पादन अतिशय गुणवत्तापूर्ण तयार होतं, असंही आपण म्हणू शकतो. आणखीन एक संदर्भ इथे आपल्याला लक्षात घेता येईल, की कार्ल मार्क्स यांनी आपल्या समाजवादी विचारप्रणालीत म्हणजेच मार्क्सवादामध्ये श्रम हा एकच खरा घटक आधारभूत मानला, उत्पादक मानला व श्रमातून उत्पादन साधले जाते, असे आग्रहाने प्रतिपादन केले. म्हणजे काय तर उत्पादन प्रणालीमध्ये श्रम हा घटकच महत्त्वाची भूमिका पार पाडतो. श्रम उपलब्ध करून देणाऱ्या श्रमिकास पुरेसा मोबदला न देता त्याचे शोषण केले जाते. या मार्क्सच्या तत्वावर समाजवादी अर्थप्रणाली उभारली गेली आहे. बघा की आपल्याला माहिती आहे जेव्हापासून इंडस्ट्रियलायझेशन घडून आलं, औद्योगिकरण घडून आलं, तेव्हापासून जग हे 2 वर्गामध्ये विभागलं गेलं असं म्हटलं जातं. एक आहे कारखान्याचे मालक, भांडवलदार, तर दुसरा वर्ग आहे त्या कारखान्यात काम करणारा कामगार वर्ग. कामगाराच्या श्रमातूनच कुठल्याही वस्तूचं प्रोडक्शन हे तयार होत असतं. मात्र भांडवलदार तेव्हा या श्रमिकास जो काही मोबदला पुरेसा न देता त्याचं आर्थिक शोषण करतात, तेव्हा अ, असं म्हणता येईल की हा घटक, एक घटक दुसऱ्या घटकाचं शोषण करतो. म्हणजे आहेरे वर्ग जो भांडवलदार आहे, की ज्यांच्या मालकीची कंपनी आहे, कारखाना आहे, उद्योग आस्थापना आहे, ते नाहिरे वर्गाचं म्हणजे कामगारांचं शोषण करतात. का? तर कामगारांकडे उत्पादन साधनांची मालकी नसून फक्त श्रम असतात. श्रम विकूनच कामगार आपला उदरनिर्वाह हा चालवत असतो. आणि त्याच तत्त्वप्रणालीवर ही समाजवादी अर्थप्रणाली कार्ल मार्क्स यांनी प्रतिपादन केली होती. पुढे आणखीन असं म्हटलं जातं, की समाज कितीही विकसित झाला, की ज्यामध्ये आधुनिक यंत्रे आली, स्वयंचलीकरण आलं म्हणजे ऑटोमेशन आलं, संगणकीकरण आलं, त्यांचा वाढता वापर आला होत असला, तरी देखील या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष विनियोग, त्याची उपयोजन, त्याची निर्मिती आणि देखभाल यासाठी आपल्याला श्रमाची अटळपणे गरज भासते. म्हणजेच काय, की आज कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जी काही आधुनिक यंत्र आली,
अथवा ऑटोमॅटिक चालणारी यंत्र आली, संगणक खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तरी देखील ते तंत्रज्ञान वापरायचं कसं अथवा ती यंत्र सुस्थितीत ठेवायची कशी, हे बघण्यासाठी, त्यांची निर्मिती होण्यासाठी अथवा त्यांची देखभाल करण्यासाठी श्रमांची आवश्यकता ही अपरिहार्य आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे श्रम हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्याला दिसून येतं उत्पादन प्रक्रियेमध्ये. आता श्रम म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर श्रमाचे प्रकार कशा प्रकारचे असतात, कशा प्रकारे श्रमाचं वर्गीकरण केलं जात असतं, हे बघणं देखील अत्यंत गरजेचं आहे. बघा, की एकूण उत्पादनामध्ये श्रमाचा महत्त्वाचा सहभाग असला, तरी ते श्रम नेमके कोणत्या प्रकारचे आहे, हे ओळखणे आवश्यक असते. म्हणजे श्रम कसे वापरले जातात अथवा कसे असतात, ते ते जर ओळखले गेले, त्यानुसार किती मोबदला द्यायचा अथवा एकूण उत्पादनातील श्रमाचे नेमके योगदान ठरवणं हे आपल्याला त्यावरून सोपं जात असतं. आणि यानुसार श्रमाचं जे काही वर्गीकरण केलं जातं साध्या आणि सोप्या पद्धतीने, तर त्यात 2 प्रकार येतात. पहिलं असतं शारीरिक श्रम आणि दुसरं असतं बौद्धिक श्रम. असं साधं, सोपं प्राथमिक वर्गीकरण हे श्रमाचं केलं जात असतं. तर याची उदाहरणं बघूया आपण. शेतकरी, शेतमजूर, लोहार, चर्मकार इत्यादी मुख्यतः शारीरिक श्रम करतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कामकाज असो, ते करताना त्यांना शारीरिक कष्ट हे करावे लागत असतात. तर डॉक्टर, वकील, शिक्षक, न्यायाधीश, लेखापाल इत्यादींचे मुख्यतः बौद्धिक श्रम असतात. म्हणजे या प्रत्येक घटकाला काही शारीरिक कष्ट करावेच लागतील असं नाही, पण मानसिक कष्ट मात्र आवश्यक असतात. आणि दोन्ही प्रकारचे श्रम म्हणजे शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम, दोन्ही प्रकारचे श्रम समाजासाठी आवश्यक असतात. हे दोन्ही श्रम एकमेकांना पूरकही ठरत असतात. याचं उदाहरण आहे की न्यायालयात वकील, न्यायाधीश बौद्धिक श्रम करतात. तर टंकलेखक, शिपाई आणि सफाई कामगार यांचे श्रम मात्र शारीरिक असतात. परंतु न्यायालयीन कामकाजामध्ये हे श्रम देखील सहाय्यभूत ठरत असतात. म्हणजे शारीरिक श्रम आणि मानसिक श्रम अथवा बौद्धिक श्रम हे दोघेही कशाप्रकारे एकमेकांस पूरक आहे, हे आपल्याला या उदाहरणावरून सहज लक्षात येत असतं. यानंतर जे काही श्रमाचे प्रकार पाडले जात असतात, तर त्यात आहे अकुशल, अर्धकुशल व कुशल असे प्रकार देखील नव्याने पाडण्यात येत असतात. आता त्यांचा नेमका अर्थ काय आहे, हे देखील आपण जाणून घेऊया. वाहन चालक, कुठल्याही प्रकारचा यंत्रचालक, शिक्षक हे कुशल स्वरूपाचे श्रम करतात. म्हणजेच काय, की त्या प्रकारचं कार्य करण्यासाठी अथवा ती कृती करण्यासाठी व्यक्तीला ज्ञान असणं आवश्यक असतं. त्या व्यक्तीचं प्रशिक्षण झालेलं असणं आवश्यक असतं. आणि जेव्हा अशा प्रकारे त्या व्यक्तीचं प्रशिक्षण होतं, तेव्हा त्याचे श्रम हे कुशल स्वरूपाचे श्रम म्हणून ठरत असतात. दुसरा जो प्रकार आहे, त्यात आहे सुतार, गवंडी, रंगारी यांचा मदतनीस. म्हणजेच काय, की पडेल ते काम करणारा माणूस हा अकुशल काम करतो. आणि या अकुशल कामासाठी मात्र कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची, प्रशिक्षणाची गरज नसते. मदतनीस म्हणून त्याला काम करायचं असतं हाताखाली. एवढंच फक्त त्यामध्ये महत्त्वाचं असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो अर्धकुशल. तर त्यामध्ये जुजबी शिक्षण, कौशल्य अथवा प्रशिक्षण प्राप्त केलेल्याचे श्रम हे अर्धकुशल या सदरामध्ये मोडतात. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचं थोडंफार शिक्षण झालेलं असतं अथवा त्याला थोडासा कामाचा अनुभव पण असतो, की हे काम कशा पद्धतीने केलं जात असतं. काही वेळेस त्याचं प्रशिक्षण देखील त्याने घेतलेलं असतं. तेव्हा त्याचे श्रम हे अर्धकुशल या प्रकारामध्ये मोडत असतात. असं वर्गीकरण जेव्हा आपण श्रमाचा अभ्यास करतो, श्रम संकल्पनेचा अभ्यास करतो, त्यावेळेस महत्त्वाचं ठरतं, उपयोगी पडतं. आणि यानुसारच देश अथवा अ, त्या देशाची प्रगती कशी आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये कुठल्या प्रकारचे श्रम हे सहाय्यभूत ठरत असतात अथवा व्यक्ती कोणत्या प्रकारचं काम करतात, कुशल, अकुशल, अर्धकुशल
यावरून तो देश किती प्रगत आहे, हे निकष ठरवले जात असतात. पुन्हा यात एक महत्त्वाची बाब अशी, की वाढीव कौशल्यानुसार त्या प्रमाणात वाढीव मोबदला अथवा मेहनताना लाभतो. म्हणजे जसजसं व्यक्तीचं कौशल्य वाढत जातं, त्यानुसार त्याचं वेतन अथवा मिळणारा रोजगार हा देखील वाढत जात असतो. मोबदला हा वाढत जात असतो. आणि म्हणूनच वेतनदारांची श्रेणी ठरवताना अकुशल कामगारास किमान वेतन व त्यानंतर कौशल्याच्या वाढीव प्रमाणानुसार वाढता वेतन दर असे धोरण सामान्यतः आपल्याला दिसून येते. कुठलंही क्षेत्र बघा, बांधकाम क्षेत्र बघितलं अथवा अ, इतर क्षेत्र जरी बघितली आपण, तर त्यात देखील आपल्याला असंच आढळून येतं, की ज्या व्यक्तीचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्याच्याकडे डिग्री आहे, सर्टिफिकेट आहे, तेव्हा त्या व्यक्तीला कुशल काम हे दिलं जात असतं आणि वेतन देखील त्याला चांगल्या पद्धतीनं मिळत असतं. पण काही कालावधीनंतर जेव्हा तो त्या कामामध्ये निष्णात होतो, तेव्हा वाढीव कौशल्यानुसार त्याला वाढीव रोजगार हा देखील प्राप्त होत असतो. आणि ही श्रेणीरचना आपल्याला प्रत्येक ठिकाणी आहे, असं दिसून येतं. आर्थिक विषमता निर्मूलनाच्या कार्यक्रमात ही श्रेणीरचना लक्षात घेतली जात असते. यासोबतच श्रमाचे आणखीही काही प्रकार जे पाडले जातात, त्यामध्ये आहे विधायक व विध्वंसक श्रम. आता विधायक श्रम कोणते आणि विध्वंसक श्रम कोणते हे बघणं देखील गरजेचं आहे. जे श्रम समाजासाठी अ, चांगले असतात अथवा कल्याणकारी असतात, फायद्याचे असतात, त्यांना आपण विधायक श्रम असे म्हणू शकतो. तर याविरुद्ध जो तो प्रकार आहे विध्वंसक श्रम, त्यामध्ये येतं सट्टेबाज, चोर, दरोडेखोर, अतिरेकी यांच्या विध्वंसक श्रमातून समाजाचे अकल्याण व अहितच साधले जाते. म्हणजेच काय, तर या लोकांमुळे अथवा त्यांच्या कामामुळे समाजामध्ये एक अकल्याण साधलं जातं अथवा वाईट असं घडून येत असतं. म्हणून त्यांचे श्रम हे विध्वंसक असतात. चोर, दरोडेखोर, अतिरेकी यांना पैसा तर मिळतो. काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते अशा प्रकारची कृती करतात. पण त्यातून समाजाचं कल्याण मात्र साधलं जात नाही. म्हणून त्यांचे श्रम हे विध्वंसक ठरतात. आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे, की परंपरेने भूमी म्हणजे जमीन, श्रम, भांडवल आणि संयोजन असे 4 उत्पादन घटक मानले जातात. पण त्यातही श्रम या मानवी घटकास तुलनेने अधिक महत्त्व आहे. का महत्त्व असावं? तर श्रमामुळे त्या बाबींवर म्हणजे भूमी असेल, भांडवल असेल अथवा त्याचं संयोजन कशा प्रकारचं करायचं हे ठरवलं जात असतं. प्रक्रिया केली जात असते. जर श्रमच नसतील तर भूमी, भांडवल हे भाग महत्त्वाचे ठरत नाही. म्हणून श्रमाला अत्यंत महत्त्वाचं स्थान हे या उत्पादन प्रक्रियेमध्ये दिलं जातं. महत्त्वाचं मानलं जात असतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण कार्य, वर्क आणि लेबर म्हणजे श्रम हे कशा प्रकारच्या संकल्पना आहे हे समजावून घेतलं आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण संघटित आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय? कशाला संघटित क्षेत्र म्हणायचं? त्यामध्ये त्याची व्याख्या काय आहे? त्याची वैशिष्ट्ये काय आहे? आपण कुठल्या उद्योग व्यवसायांचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये करू शकतो, हे बघूया आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय? त्याची व्याख्या कशी केली जात असते? त्याची वैशिष्ट्ये कोणती असतात? त्यामध्ये कामाचं स्वरूप कसं असतं? श्रमाचं स्वरूप कसं असतं? हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.